श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमाअंतर्गत पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेच्या अध्यायांचं अर्थचिंतन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत पहिला अध्याय आपण घेतला आहे. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. आज हा अध्याय पूर्ण होईल. मागच्या भागापर्यंत आपले 37 श्लोक पाहून झाले होते. आज उरलेले श्लोक पूर्ण होतील आणि आज अर्जुन विषाद योग या अध्यायाचं प्राथमिक पातळीवरचं अर्थचिंतन पूर्ण होईल. कारण जितकं करू तितकं अर्थचिंतन पुढच्या वेळेस अजून नवीन नवीन अर्थ निघत जाणार आहेत. पण प्राथमिक पातळीवरचं अर्थचिंतन आज पहिल्या अध्यायाचं पूर्ण होईल. तर 37व्या श्लोकापर्यंत आपण काय कथाभाग पाहिला तर अर्जुन हा दोन्ही सैन्याच्या मध्ये आलेला आहे. भगवंतांना त्यांनी सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल, आणि तिथून आता तो पक्ष आणि प्रतिपक्ष या दोन्हीकडे पाहतोय. आणि या दोन्हीकडे पाहत असताना त्याला कोणी शत्रू दिसेच ना, त्याला सगळे स्वजन दिसायला लागले. आणि स्वजनांप्रती मोह, स्वजनांप्रती आसक्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आता त्या आसक्तीला कारण तो द्यायला सुरुवात करतोय की त्या आसक्तीमुळे त्याला आता युद्ध करायचं नाहीये. आणि त्या युद्ध न करण्याचं कारण आसक्ती जरी असली तरी तो ते हे मान्य करत नाही की आसक्तीमुळे मला स्वजनांच्या प्रेमामुळे, स्वजनांच्या प्रति जो मोह उत्पन्न झालेला आहे त्यामुळे मला युद्ध करायचं नाहीये, हे तो मान्य करत नाहीये. किंवा त्याला माहितीही नसेल किंवा त्याच्या लक्षातही आलं नसेल. कित्येकदा आपण वृत्तीचे शिकार होतो हे आपल्याला कळतही नाही, कारण आपण तितक्या बारकाईने विचार करायला शिकलेलोच नसतो. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा भाग नाहीच आहे की तुमच्या विचारांकडे, तुमच्या वृत्तीकडे बारकाईने बघा. हे मागेच पडलंय. तुम्ही स्वतःहून त्याच्यावर विचार करत असाल, तुमच्या वृत्तींचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला कळू शकतं की तुम्ही वृत्तींचे शिकार झालेले आहात. अन्यथा सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांना वृत्ती आपल्यावर कधी हावी होतात, आपला कधी ताबा घेतात आणि त्याच्याबरोबर आपल्याला कशा वाहून नेतात हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही, कारण तितक्या बारकाईने विचार करण्याची सवयच नाही आहे आपल्याला. तसंच कदाचित अर्जुनाचं झालंय. अर्जुनावर मोहाच्या वृत्तीने पकड घेतलेली आहे आणि आता त्या वृत्तीबरोबर तो वाहत चाललाय. आणि वाहता वाहता त्याच्या लक्षातच येत नाहीये की आपण मोहग्रस्त झालोत. आणि आता तो जे वागतोय त्या मोहग्रस्त अवस्थेमध्ये त्याला इच्छा होत नाहीये आता स्वजनांशी युद्ध करायची. आणि म्हणून त्याच्यासाठी तो वेगवेगळे तर्क देऊ लागलाय, कारण देऊ लागलाय. आपल्याला असं वाटतं की हा असा तर्क आहे म्हणून असा मी वागलो, ह्या गोष्टी होत्या, ह्या गोष्टींची कारणं होती म्हणून मी असा वागलो. पण खरं सांगू का, उलटं असतं. आपल्याला एखाद्या पद्धतीने वागायचं असतं आणि ते वागणं व्हॅलिड आहे हे सांगण्यासाठी आपण नंतर तर्क शोधतो. वागणं किंवा कर्म आधी ठरतं आणि त्याच्यासाठीचे तर्क नंतर ठरतात. आपल्याला असं वाटतं की तर्कामुळे आपण वागतोय. तसंच अर्जुनाचं असं झालंय की युद्ध करायचं नाही हे त्याचं ठरलंय आणि आता ते व्हॅलिड कसं आहे, ते योग्य कसं आहे याच्यासाठी तो विविध तर्क द्यायला सुरुवात करतोय. आणि म्हणून आत्तापर्यंत आपण बघितलं त्यांनी काय काय तर्क दिले की एकतर स्वतःची सगळी शारीरिक आणि मानसिक लक्षणं त्यांनी सांगितली की
सीदन्ति मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. ही 8 लक्षणं त्यांनी स्वतःची शारीरिक आणि मानसिक ही 8 लक्षणं सांगितली. त्यानंतर अपशकुन होत आहेत असं सांगितलं. त्यानंतर राज्याची इच्छा नाही, भोगाची इच्छा नाही, सुखाची इच्छा नाही असं सांगितलंय. आता ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट एक चांगली आहे की हा स्थूल स्वार्थाच्या पलीकडे जातोय. अर्जुन आता स्थूल स्वार्थाच्या पलीकडे जातोय, ऐहिक स्वार्थाच्या पलीकडे जातोय. त्याला राज्य सुख भोग हे काही नकोय. हे एक चांगलीच गोष्ट आहे की तो स्थूलाच्या पलीकडे जातोय. पण तो स्थूलाच्या पलीकडे जाऊन आता सूक्ष्मात अडकतोय हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं नाही अजून. त्याच्यामुळे त्यांनी ऐहिक सुख नकोय असं सांगितलेलं आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणाला की ह्यांना मारून जर मला त्रैलोक्याचं राज्य मिळणार असेल तरी मी यांना मारणार नाही. पुन्हा तेच की स्थूल सुखाच्या पलीकडे तो गेलाय. आणि आता शत्रू पक्षातले कौरव त्याला स्वबांधवान असं वाटतंय. म्हणून तो म्हणतोय स्वजनम ही कथम हत्वा सुखिन स्याम माधव. स्वजनांना मारणं सुखकारक कसं असेल माधवा असं विचारलंय. इथपर्यंतचा भाग आपण आत्तापर्यंत पाहिला. हे सगळे तर्क त्यांनी दिलेले आहेत. निर्णय त्याच्या मनातल्या मनात झालेला आहे आणि त्याचे त्यांनी तर्क दिलेले आहेत. अजूनही एवढे सगळे तर्क देऊन सुद्धा कृष्णावर काहीच परिणाम झालेला नाही आहे. कृष्ण अजून शांत आहेत. शांतपणे फक्त ते बघतायत आणि ऐकतायत की अर्जुन काय म्हणतोय. रिप्लाय कुठल्याच गोष्टीला कृष्णाने अजून दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता ह्याही पुढचे तर्क द्यायला सुरुवात करणार आहे अर्जुन. आजच्या ज्या श्लोकांमध्ये आपण बघणार आहोत की आता संस्कृती कुळ ह्याचे सगळे तर्क अर्जुन देणार आहे. आधी आपण श्लोक म्हणूयात आणि श्लोकानंतर अर्थ बघूयात. आज 38व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतो. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्णप्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः धातराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थौपाविशत् विसृज्य सशवै चापं शोकसंविघ्नमानसः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. 38व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतोय
यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः। यद्यपि एते न पश्यन्ति। यद्यपि म्हणजे जरी, एते म्हणजे हे समोर उभे असलेले धार्तराष्ट्र किंवा कौरव, न पश्यन्ति पाहू शकत नाहीत. का पाहू शकत नाहीत? लोभोपहत चेतसः, लोभामुळे ज्यांच्या विवेकबुद्धीवर पडदा पडलेला आहे असे धार्तराष्ट्र पाहू शकत नाहीत. काय पाहू शकत नाहीत? कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहेच पातकम. कुलक्षय झाल्यामुळे जो दोष लागेल आणि मित्रद्रोह केल्यामुळे जे पातक लागेल ते पातक, तो दोष धृतराष्ट्रपुत्र म्हणजे कौरव पाहू शकत नाहीत. आणि का पाहू शकत नाहीत? लोभोपहत चेतसः, कारण लोभाने त्यांना ग्रासले आणि म्हणून ते ह्या युद्धामुळे जो परिणाम होणार आहे, ह्या युद्धामुळे जो कुलनाश होणार आहे, इतक्या क्षत्रियांची हत्या होणार आहे, हे सगळं पाहू शकत नाहीत. पण लोभामुळे धृतराष्ट्रपुत्र हे पाहू शकत नाहीत म्हणताना अर्जुन हे विसरतोय की मोहामुळे तोही बरंच काही पाहू शकत नाहीये. काय पाहू शकत नाहीये मोहामुळे? मोहामुळे तो हे पाहू शकत नाहीये की जर आपण आता युद्ध केलं नाही तर काय होणार आहे. आपण समजा माघार घेतली, जसं त्यांनी ठरवलेलंच आहे की आता आपण माघार घ्यायची, हे त्यांनी ठरवलेलंच आहे. माघार घेतली आणि आपण निघून गेलो ह्या युद्ध क्षेत्रामधून, तर काय होईल? कौरव जे आहेत ते अजून त्यांचा आत्मविश्वास अजून बळावेल, त्यांची वाईट वृत्ती अजून बळावेल आणि मग काय होईल की ते अजून जास्त अभिमानी होऊन अजून जास्त दुराचाराने वागू लागतील. कारण त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आता की पांडव तर भिवून आम्हाला पळून गेले असं म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि त्यानंतर अधर्मी लोक जेव्हा राज्यावर बसतात तेव्हा संपूर्ण राज्याचं नुकसान होतं. कारण अधर्मी लोक उत्तम राज्यकर्ते होऊ शकत नाहीत. भ्रष्टाचार बोकाळतो, दुराचार माजतो आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये, दुराचारामध्ये कित्येकांचे बळी जातात, कित्येकांची आयुष्य उद्ध्वस्त होतात. आत्ता अर्जुन असं म्हणतोय की आत्ता जर आम्ही हे युद्ध केलं तर इतके क्षत्रिय मारले जातील आणि कुळाचा नाश होईल. पण युद्ध जरी नाही केलं ना तरी कुळाचा नाश ठरलेला आहे. कारण अधर्मी लोक राज्यावर बसणार आणि फक्त तुमच्याच कुळाचा नाही तर सगळ्या प्रजेचा नाश ठरलेला आहे. आत्ता युद्ध केल्यानंतर धरून चालू की काही हजार लोक मरतील. पण जर आत्ता युद्ध नाही केलं तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये काही लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्याच्यामुळे बरेचदा लोक असं म्हणतात की अर्जुन अहिंसेच्या बाजूने होता, अर्जुनाला हिंसा करायची नव्हती आणि भगवंतांनी त्याला हिंसा करायला भाग पाडली. पण तसं नाहीये. भगवंतांनी त्याला युद्ध करायला लावलं कारण युद्ध करताना काही हजार लोक मारले जाणार हे माहिती आहे. पण त्यानंतरचे काही लाख लोक वाचणार होते. त्यांना चांगलं राज्य मिळणार होतं, चांगला समाज मिळणार होता, चांगलं शिक्षण मिळणार होतं, चांगली भौगोलिक परिस्थिती मिळणार होती. त्याच्यासाठी काही हजार लोकांना मारणं क्रमप्राप्त होतं. कुठल्या तरी सिनेमात मी एक वाक्य असं ऐकलं होतं की एक चांगला रस्ता किंवा एक योग्य रस्ता आणि एक अयोग्य रस्ता जर तुमच्या समोर असेल तर त्या दोन रस्त्यांमधून योग्य रस्ता निवडणं फार सोपं असतं. कारण माहिती आहे दुसरा अयोग्य आहे. एक अयोग्य आणि एक योग्य असेल तर योग्य रस्त्याची निवड करणं त्या मनाने सोपं आहे. पण दोन रस्ते अयोग्य असतील तर त्यातल्या त्यात कमी अयोग्य आणि दोन योग्य रस्ते असतील तर त्यातल्या त्यात जास्त योग्य रस्ता निवडणं अवघड असतं. तसं आता युद्ध केलं तरी सुद्धा हिंसा होणार आहे, तरी सुद्धा लोक मारली जाणार आहेत आणि युद्ध नाही केलं तरी सुद्धा लोक मारली जाणार आहेत.
मग त्यातल्या त्यात युद्ध केल्यानंतर पुढची काही वर्ष, काही शेकडो वर्ष चांगलं राज्य राहून एक चांगली भौगोलिक परिस्थिती निर्माण होऊन राहणाऱ्या लोकांसाठी उत्तम समाज निर्माण करणं हे जास्त गरजेचं होतं, जास्त योग्य होतं. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. त्या जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी येतो. 4थ्या अध्यायात आपण बघणार होतो श्लोक. किंवा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर या धर्माचं संस्थापन करण्यासाठी युद्ध गरजेचं होतं, कारण युद्ध चाललं होतं धर्म आणि अधर्माच्या विरोधात. म्हणून अर्जुन जरी असं म्हणतोय की लोभामुळे ते काय करतायत, मित्रद्रोह करतायत आणि कुलक्षय करतायत, हे जरी कौरवांना दिसत नसलं तरी आम्हाला दिसतंय असं म्हणतोय. पण मोहामुळे अर्जुन तेच करतोय हे त्याच्या लक्षात येत नाहीये. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, कथन न ज्ञेयमस्माभिः पापादस्मात् निवर्तितुम. पापात अस्मात् निवर्तितुम, ह्या पापापासून आम्ही निवृत्त का होऊ नये, कथन का होऊ नये, अस्माभिः आम्ही, आणि ज्ञेय म्हणजे आम्हाला हे माहिती आहे, हा विचार आम्हाला माहिती आहे की आम्ही हा विचार का करू नये. त्यांना दिसत नाहीये दोष, पण आम्हाला दोष दिसतोय ना, मग आम्ही तरी का यापासून बाजूला होऊ नये. कथन न ज्ञेयमस्माभिः, कथन न ज्ञेयमस्माभिः पापादस्मात् निवर्तितुम, आम्ही या पापापासून निवृत्त व्हायला हवंय, असं थोडक्यात त्याचं म्हणणं आहे. कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर्जनार्दन. कुलक्षयामुळे जो दोष निर्माण होईल तो आम्ही जाणतो हे जनार्दना. आम्ही हे जाणतो, ते जाणत नाहीत पण आम्ही जाणतो. मग आम्ही तरी ह्याच्यापासून बाहेर पडायला पाहिजे, किंवा आम्ही ह्याच्यापासून परावृत्त व्हायला पाहिजे, आम्ही ह्याच्यापासून निवृत्त व्हायला पाहिजे, असं अर्जुन इथे म्हणतोय. असे सगळे तर्क देत 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 अर्जुन आता पुढे चाललाय आणि आता कुळाचा नाश होईल असा तर्क इथे अर्जुनाने दिलेला आहे. काय असतं की मनुष्य जेव्हा कर्तव्यापासून पलायन करू पाहत असतो, आपल्या कर्तव्याच्या विपरीत वागू पाहत असतो ना, तेव्हा मनुष्य उघड उघड मान्य करत नाही की आम्ही ह्या कर्तव्यापासून मला हे कर्तव्य करायचं नाहीये, हे उघड उघड मान्य करत नाही. आणि म्हणून त्याला, म्हणजे विनोबांचं वाक्य आहे की कर्तव्यच्युती मनुष्याला सहन होत नाही, आणि म्हणून त्या कर्तव्यच्युतीला मनुष्य काय करतो तर एखादा सद्विचार नेसवतो. म्हणजे मला कर्तव्य पलायन करायचं नाहीये, पण असं कारणामुळे मी करतोय, म्हणजे एखाद्या सद्विचाराचं आवरण त्याला घालतो. आणि तसं आवरण घालणं आता अर्जुनाचं चाललेलं आहे. कारण कर्तव्य काय आहे त्याचं, युद्ध करणं. का कर्तव्य आहे त्याचं युद्ध करणं, कारण तो क्षत्रिय. रक्षति इति क्षत्रिय, जो रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. तर तुला समाजाचं रक्षण करण्यासाठी लढणं गरजेचं आहे, कारण तू आत्ता लढलं नाही तर पुढच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांवर अधर्माचं राज्य राहील. आणि तू क्षत्रिय असल्यामुळे तुझं हे कर्तव्य आहे की समाजाचं आणि स्वतःही क्षत्रिय आहेस, तुझ्याही राज्याचं तुला रक्षण केलं पाहिजे आणि समाजाचंही रक्षण केलं पाहिजे. ह्या दोन्हीही रक्षणांपासून तो पलायन करू पाहतोय. का, कारण स्वजनांचा मोह, स्वजनांची आसक्ती, आणि म्हणून ह्याच्यासाठी तो हे करत नाहीये. आणि म्हणून ही कर्तव्यच्युती मान्य करत नाही. कारण मान्य जर केलं ना की मी मोहग्रस्त झालेलो आहे तर त्याच्यावर काम करावं लागेल. म्हणून मनुष्य, आता आपण अर्जुनाचं बघतोय म्हणून, पण जनरल मनुष्याचा स्वभाव हा आहे की एखादी गोष्ट आपल्याला करायची नसली ना की आपण ती उघडपणे मान्य करत नाही, त्याला असे ठिगळ लावतो सद्विचारांचे थोडक्यात, की याच्यामुळे मी करत नाहीये, त्याच्यामुळे मी करत नाहीये. आणि अर्जुनाचं तसंच चाललंय. आणि म्हणून आता त्यांनी पुढचा तर्क काय दिलेला आहे की कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः. कुलक्षय जर झाला, कुळाचा नाश जर झाला, तर सनातन चालत आलेले कुळधर्म कुळाचार आपण म्हणतो, प्रत्येक घराण्याचे काही कुळाचार असतात, कुळधर्म असतात, ते जे चालत आलेले आहेत ते नाश होतील. प्रणश्यन्ति नाश होतील, नष्ट होतील. कुळाचा क्षय जर झाला तर कुळधर्म
जे सनातन चालत आलेले आहेत, पूर्वापार जे चालत आलेले आहेत, ते कुळधर्म नाश होतील. धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मो भिभवत्युत. कृत्स्न कृत्स्न म्हणजे संपूर्ण. धर्मे नष्टे, धर्म जर नष्ट झाला तर कुलम कृत्स्न संपूर्ण कुळावर काय होईल? अधर्मो भिभवत्युत, अधर्माचं राज्य पसरेल. जर कुळधर्म नाहीसे झाले, कुळाचार नाहीसे झाले, धर्म नष्ट झाला तर संपूर्ण कुळावर अधर्माचं राज्य पसरेल. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया. त्याच्या पुढचा तर्क बघा, अजून किती स्ट्रॉंग तर्क अर्जुन देतोय. अधर्माभिभवात कृष्ण, हे कृष्णा जेव्हा अधर्माची वृद्धी होईल, अधर्माभिभवात अधर्माची वृद्धी होईल तेव्हा काय होईल? प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया. कुलीन ज्या स्त्रिया आहेत ना त्या दूषित होतील. खूप महत्वाच्या गोष्टीला अर्जुनाने इथे हात घातलाय. त्याला वाटलं नाही तर ह्या गोष्टीला तरी कृष्ण मान्य करेल की स्त्रिया दूषित होतील. स्त्रिया दूषित कशा होतील? तर सगळे क्षत्रिय पुरुष जर मारले गेले, स्त्रिया आणि लहान मुलं जर फक्त उरली, तर त्या स्त्रिया इतर वर्णातल्या लोकांशी संबंध ठेवतील आणि म्हणून त्या दूषित होतील. कारण आपल्या कुळाच्या विपरीत, आपल्या वर्णाच्या विपरीत लोकांशी त्यांनी जर संबंध ठेवला तर त्या दूषित होतील. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. आणि स्त्रिया जर पतित झाल्या, स्त्रिया जर दूषित झाल्या तर काय होतं? जायते, काय उत्पन्न होतं? वर्णसंकरः, म्हणजे वर्णसंकर निर्माण होतो. आणि हे सांगताना कृष्णाचं नाव काय वापरले? वार्ष्णेय. किती विचारपूर्वक नाव वापरले बघा. वार्ष्णेय हे कृष्णाला संबोधन आहे. का? तर कृष्णाच्या कुळाचं नाव आहे वृष्णी. वृष्णी कुळामध्ये कृष्णाचा अवतार झालेला आहे आणि म्हणून त्याला वार्ष्णेय असं म्हटलेलं आहे इथे. का म्हटलंय? की तुझं कुळ पण तुला प्रिय आहे की नाही कृष्णा? तू वार्ष्णेय आहेस, तुझं कुळ तुला प्रिय आहे आणि मग माझ्या कुळाचा मात्र इथे नाश होतोय. माझ्या कुळातल्या स्त्रिया इथं दूषित होत आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात इमोशनल घेणं चाललेलं आहे. त्याच्या कुळाचा उल्लेख करून जेव्हा बोललं जाते तेव्हा त्याला इमोशनल घेणं चाललेलं आहे कृष्णाला. आणि स्त्रिया जर दूषित झाल्या तर वर्णसंकर निर्माण होईल किंवा वर्णसंकर उत्पन्न होईल असं इथं सांगितलंय. वर्णसंकर म्हणजे काय? जेव्हा एका वर्णातली स्त्री दुसऱ्या वर्णातल्या पुरुषाशी संबंध ठेवते आणि त्यापासून जी संतती उत्पन्न होते त्याला संकर असं म्हणतात. थोडक्यात आपण महाभारतामध्ये अनेक वेळा ऐकले की कर्ण हा सूतपुत्र होता. सूतपुत्र म्हणजे सूताचा मुलगा होता. सूत कोणाला म्हणतात? तर क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्या संयोगातून जी संतती निर्माण होती त्याला सूत म्हणतात. आणि म्हणून आपण बघतो महाभारतामध्ये आयुष्यभर त्याला सूतपुत्र 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 म्हणून हिणवलं गेल्याचं काही आपल्याला दिसतात दाखले महाभारतामध्ये. थोडक्यात काय तर संकरित ज्या गोष्टी असतात ना त्याला समाजामध्ये फारशी मान्यता मिळत नाही. अगदी हे जाऊ द्या, स्त्री पुरुष आणि ह्याचे संकर तर राहू द्या, पण कित्येकांना बघा पाळीव प्राणी पाळण्याची फार हौस असते. कुत्री मांजरी पाळतात लोक, पण ती कुत्री मांजरी पाळताना सुद्धा लोक फार विचार करून घेतात की आमचा जो कुत्रा आहे तो जर्मन शेफर्ड आहे किंवा गोल्डन रिट्रीवर आहे. पण हे कसे ओरिजिनल आहे बरं का. ओरिजिनल म्हणजे काय की त्याचे आई वडील, त्या कुत्र्याचे आई वडील पण जर्मन शेफर्ड आहेत म्हणून तो पण ओरिजिनल आहे. त्या कुत्र्याचे आई वडील पण गोल्डन रिट्रीवर आहेत म्हणून तो ओरिजिनल आहे. म्हणजे आणि वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे उत्पादन करण्यासाठी किंवा आता विक्री जे करतात पशूंची
त्याच्यासाठी हायब्रिड, संकर म्हणजे काय, हायब्रिड, वेगवेगळ्या जातीची कुत्री एकत्र येऊन सुद्धा काही पिल्लं तयार होतात, त्याला हायब्रिड म्हणतात आपण. हायब्रिड असल्यासारखं ते, हायब्रिड हा शब्द संकरासाठी वापरला जातो. तर कुत्री वगैरे घेताना सुद्धा आपण ओरिजिनल आहे का बघतो. तर मग इथे स्त्री आणि पुरुषांच्या मधून जो संकर निर्माण होईल त्याला तर समाजात काय स्थान मिळणार आहे. म्हणजे आता अर्जुनानी स्वतःचा मुद्दा राहिला बाजूला आणि आता संस्कृती ह्या मुद्द्याकडे त्याने आपला मोर्चा वळवलेला आहे. आणि वर्णसंकर होईल, स्त्रिया दूषित झाल्यानंतर वर्णसंकर होईल. आणि वर्णसंकर झाल्यामुळे पुढे अजून काय होईल तो म्हणतोय, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. ह्या ह्या संकरामुळे काय होतं, कुलघ्नानां कुलस्य च, कुलघातकी लोक आणि कुळ हे सगळंच नरकामध्ये पडतं. ह्या सगळ्यांनाच नरक प्राप्त होतो. म्हणजे संस्कृती, कुळ झालं, संस्कृती झाली, आता स्वर्ग नरकापर्यंत अर्जुन पोचलाय पार. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च, कुलघातकी लोक आणि कुळ हे सगळंच नरकामध्ये जातं. बरं, आत्ता ज्यांनी कुळाचा घात केलेला आहे ते नरकात जातील, फक्त तेच नरकात जातील का, तर नाही. त्याच्या पुढचा अजून तर्क काय आहे, पतंती पितरो ह्येषां लुप्तपिंडोदक क्रिया. जेव्हा संकर होतो, वर्णसंकर होतो आणि वर्णसंकरातून जी संतती उत्पन्न होते त्या संततीला आता कुठलेही कुळधर्म कुळाचाराचं काही राहील, कारण कुठले कुळधर्म कुळाचार पाळणार, काही बेसच राहिलेला नाहीये समाजामध्ये. कुठल्या कुळाचं, आईकडचं कुळ बघायचंय, वडिलांकडचं कुळ बघायचंय, दोन्ही मिश्रण, मग कशाचंच कुठल्याच कुळाबद्दल आत्मीयता राहत नाही आणि आदर राहत नाही. त्याच्यामुळे हे पाळण्याची इच्छा, कारण काहीच बेसच नाही वाटत तुम्हाला ते पाळण्यामध्ये. जेव्हा एक अशी खूप लांबलचक परंपरा असते आपल्या कुळाला, तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला आदर असतो आणि आपण त्या आदराने पुढे नेतो. पण जेव्हा तुम्ही असं हायब्रिड ह्याच्यातनं येता तेव्हा तुम्हाला कशाबद्दलच आदर वाटत नाही. आणि तुम्हाला कशाबद्दलच आदर वाटला नाही तर कुळधर्म कुळाचार तर नाहीच, राहिलेच बाजूला. त्यापुढे जाऊन तर श्राद्ध तर्पण सुद्धा होत नाही. जे तुमचे पितर काही वर्षापूर्वी, काही पिढ्यांमधले जे पितर तुमचे दिवंगत झालेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे श्राद्ध तर्पण करण्याची पद्धत आहे. तर ह्या संकरित जी मुलं असतात, पुढच्या संतती जी असते, त्यांना एकतर ह्याच्याबद्दल कशाबद्दल आदर उरलेला नसतो. आणि तरी आदर नसताना सुद्धा जरी ह्यांनी ही श्राद्ध तर्पणाची क्रिया केली तरी अशा संततीकडून केलेले कर्म लागू होत नाहीत, ॲक्सेप्ट केले जात नाहीत पितरांकडनं, किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असं म्हणतात. शास्त्रामध्ये असं सांगितलं की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे काय होईल की कुळ आणि कुळघातकी लोक तर नरकात जातील, पण पतंती पितरो ह्येषां लुप्तपिंडोदक क्रिया. पतंती पितरो म्हणजे पितर आहेत ना, जे अधिक दिवंगत झालेले आहेत त्यांचं सुद्धा पतन होईल. आणि का होईल, कारण पिंड आणि उदक म्हणजे आपल्याकडे श्राद्ध तर्पण जे म्हणतो त्या क्रिया लुप्त होतील. वर्णसंकर झाल्यामुळे त्या क्रिया लुप्त होतील आणि म्हणून आताचे तर कुळघातकी नरकात जातील, पण ह्या पूर्वीचे जे आमचे चांगले चांगले लोक होते जे दिवंगत झालेत त्यांचंही पतन व्हायला सुरुवात होईल. किती पुढचे 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 तर्क थांबतच नाहीयेत अर्जुनाचे तर्क. हे सगळं योग्य अयोग्य ह्या बाबतीत आपल्याला पडायचं नाही. आत्ता आपल्याला विषय काय बघायचा आहे की एखाद्या मनोवृत्तीने तुम्हाला ग्रासलं, एखाद्या वृत्तीची पकड जेव्हा तुमच्यावर येते तेव्हा तुम्ही त्याच्या तर्कासाठी कुठपर्यंत जाता. आता हे योग्य अयोग्य हा वैदिक क्रियाकर्माचा कर्मकांडाचा सगळा भाग आहे. ह्याची सगळी कारणं वेदांमध्ये आहेत. आपल्याला ह्या गोष्टीमध्ये आत्ता जायचं नाहीये. हे योग्य आहे का अयोग्य आहे का, वर्णसंकर किंवा पिंडदान किंवा कुळधर्म कुळाचार पाळायला पाहिजेत नाही, हा विषय नाही आहे आत्ता आपला. आपण वेगळ्या अँगलने विचार करतोय. आपण विचार काय करतोय की मोहित झाल्यामुळे, अर्जुन मोहित झाल्यामुळे त्याचे तर्काचे टप्पे किती पुढे 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 चाललेत.
जेव्हा मनुष्य मोहित होतो ना तेव्हा त्याला कळतच नाही कुठे थांबायचंय. जेव्हा आता हा मोहित झालाय म्हणून एखादा क्रोधित होतो तर त्याला कळतच नाही आपल्या क्रोधाला कुठे जाऊन तो थांबणार. क्रोधामध्ये पुढचं 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 मनुष्य बोलतच राहतो, थांबतच नाही. ती वृत्ती त्याला वाहत घेऊन जाते. मत्सराची वृत्ती एखादी ट्रिगर झाली, तुमच्या लक्षातच येत नाही की तुम्ही समोरच्याचा मत्सर करताय. त्याच्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट झाली म्हणून तुम्ही जेलस होताय, पण त्या मनुष्याने किती कष्ट काढलेत आधी म्हणून त्याला चांगली गोष्ट मिळाली आहे. मग तुम्हाला त्याचा मत्सर का वाटावा हे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही वेगवेगळे तर्क देऊन 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 तुमचा मत्सर आहे हे मान्यच करत नाही मुळात, आणि त्याला जे मिळालंय हे चुकीचं आहे हे सांगण्यासाठी तुम्ही पुढे 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 वाहत जाता. म्हणजे एखाद्या वृत्तीने तुमच्यावर पकड घेतली ना की ती तुम्हाला कशी वाहत नेते हे याचं उदाहरण आहे. क्रोध वाहत नेतो, मोह, हे जे षड्रिपू आहेत आपले, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, हे जे षड्रिपू आहेत ना, ह्या वृत्ती आहेत, ह्या मेन वृत्ती आहेत. आणि ह्या वृत्ती तुम्हाला वाहत नेतात. पुढे सांगणार आहेत भगवंत ह्या वृत्ती तुम्हाला कशा वाहत नेतात त्या. पण हे ह्याचं उदाहरण आहे अर्जुनाचं की मोहग्रस्त वृत्ती त्याला कुठपर्यंत नेते, तो त्याचे तर्क थांबतच नाहीयेत. अगदी कुठून सुरू झाला होते त्याचे तर्क आपण बघितले ना. स्वतःची शारीरिक मानसिक अवस्थेपासून तर्क सुरू झालेले. राज्य नको, भोग नको, सुख नको, ह्यांनी मला मारलं तरी चालेल, हे स्वजन आहेत, ह्यांना कुलक्षयाचं काही कळत नाहीये, मित्रद्रोहाचं काही कळत नाहीये, आमचा कुलक्षय होईल, स्त्रिया दूषित होतील, वर्णसंकर निर्माण होईल, आमची पितर नरकात जातील. थांबतच नाहीये तो. अजूनही चालूच आहे ही सगळी प्रक्रिया, पुढे चालूच आहे अजून. दोषै रेते कुलघ्नाना वर्णसंकर कारकैः. दोषै रेते, या दोषामुळे, कुठला, वर्णसंकर कारकैः, वर्णसंकराचा जो काही दोष आहे त्याच्यामुळे काय होतं, उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. उत्साद्यन्ते, नष्ट होतो, उच्चाटन केलं जातं त्याचं. कशाचं, जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. शाश्वत असलेल्या कुळधर्माचं आणि जाती धर्माचं उच्चाटन केलं जातं किंवा ते नष्ट होतात. आता धर्माची व्याख्या आपण बघितली होती की कुठलीही सिस्टीम, कुठलीही व्यवस्था योग्य पद्धतीने, घर्षणरहित पद्धतीने चालण्यासाठी त्या व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या लोकांनी पाळायची कर्तव्य म्हणजे धर्म, असं आपण पहिल्या भागात बघितलं होतं. तर जाती धर्म आणि कुलधर्म हे जर नाश होईल म्हणताना, तर त्या जातीमधल्या लोकांनी, त्या धर्मामधल्या लोकांनी, त्या वर्णामधल्या लोकांनी ती वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, कुळव्यवस्था नीट चालण्यासाठी जी काही कर्तव्य पार पाडायची होती ती नष्ट होतील. का? कारण पुन्हा कुठल्या जातीचे आम्ही, कुठल्या कुळाचे आम्ही, कुठल्या वर्णाचे आम्ही, हे काही राहिलंच नाही ना. सगळा संकर झाला, सगळं मिक्स झालं, सगळं मिश्रण झालं. त्याच्यामुळे कुठले नियम कुणी पाळायचे, कुठले कुळाचार कुणी पाळायचे, ह्याचा काही धरबंधच राहिला नाही. आणि त्यामुळे काय होईल की जाती धर्म, वर्णधर्म, कुळधर्म सगळ्याचाच नाश होईल. आणि एकंदरीतच हे सगळे धर्म का केलेत, काही विभाजन करण्यासाठी केलेत का? नाही. समाज एका व्यवस्थित पद्धतीने चालावा म्हणून हे धर्म केलेले आहेत. जर हेच धर्म डळमळीत झाले, ह्याचाच पाया जर कोलमडायला लागला, तर संपूर्ण समाज व्यवस्था विस्कळीत होईल. आणि म्हणून फक्त आमच्या कुळाचंच नाही तर एकंदरीतच सगळ्याच समाजाची व्यवस्था विस्कळीत होईल असं अर्जुन म्हणतोय. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाय जनार्दन. हे जनार्दना, कुलधर्माचा जर नाश झाला, उत्सन्न कुलधर्माणाम, कुलधर्माचा जर नाश झाला तर काय होतं, नरके नियतं वासो भवती त्यनुशिश्रुम. नरके अनियतम, इथे अवग्रह आहे, अवग्रहाचे इथे अ उच्चारायचा आहे. नरके अनियतं वासः भवती. नरकामध्ये अनियत काळापर्यंत म्हणजे लिमिटलेस काळापर्यंत तुम्हाला वास करावा लागतो. कोणाला? ज्या मनुष्यांमुळे कुळधर्म नाहीसा झालेला आहे त्यांना. इति अनुशुश्रुम, असं आम्ही ऐकून आहोत.
आम्ही आत्तापर्यंत जे काही शास्त्र ग्रंथ धर्मग्रंथ सगळ्याचं जे वाचन केलेलं आहे, काही अध्यात्म श्रवण केलं आहे, त्या सगळ्यामधून आम्ही काय ऐकलेलं आहे की ज्या मनुष्यामुळे कुळधर्माचा नाश होतो, जाती धर्माचा नाश होतो, वर्णधर्माचा नाश होतो, त्या सगळ्यांना अनियत कालापर्यंत नरकामध्ये वास्तव्य करावं लागतं असं आम्ही ऐकून आहोत, असं सांगितलं. आणि पुढे म्हणतोय, अहो बत महत्पापं कर्तुम व्यवसिता वयम. अहो हे आश्चर्यकारक उद्बोधन आहे, आणि बत हे खेदाने म्हटलेले, म्हणजे आपण म्हणतो अरे रे रे किंवा अरे बापरे. आश्चर्य आणि खेद ह्या दोन्हीचं मिश्रण. अहो बत महत्पापं, महान असं पाप, महान असं पातक, कर्तुम व्यवसिता वयम. वयम म्हणजे आम्ही अरे रे, आम्ही किती महाभयंकर पाप करण्याचं निश्चित केलं होतं. व्यवसिता कर्तुम निश्चित केलं होतं आम्ही हे, की आम्हाला हे युद्ध करायचे आणि हे महान असं पातक करण्याचा आम्ही निर्णय घेतला. अरे रे असं त्याला आता तो खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतोय. यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. आता बघा, मूळ उद्देशच म्हणजे मोहामुळे तो इतका ग्रसित झालेला आहे की युद्धाचा मूळ उद्देशच तो विसरलाय. मूळ उद्देश धर्म अधर्म ह्याच्यामधलं हे युद्ध होतं, हा उद्देशच तो विसरलाय. आणि तो म्हणतो यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. आम्ही राज्य सुखाच्या लोभाने काय करत होतो, हंतुम स्वजनम उद्यताः. स्वतःच्या लोकांना, स्वजनांना मारण्यासाठी आम्ही उद्युक्त झालो. आणि कशासाठी? कारण काय सांगतोय, यद्राज्य सुख लोभेन, राज्य सुखाच्या लोभासाठी आम्ही स्वतःच्या लोकांना मारण्यासाठी उद्युक्त झालो. अरे बापरे, अरे रे, आम्ही काय करत होतो हे. म्हणजे धर्म अधर्माचा विषयच बाजूला पडला. जेव्हा कर्तव्यच्युती करायची असते, जेव्हा कर्तव्य पालन करायचं नसतं ना, तेव्हा त्या कर्तव्याला कनिष्ठता द्यायचं आणि मोकळं व्हायचं. जर तो उद्देश मोठा आहे असं दाखवलं तर तो पाळावा लागेल, त्याच्या मागे काम करावं लागेल. म्हणून त्याचीच उंची कमी करण्याचं काम इथे अर्जुनाने नकळत केलेलं आहे. अर्थात नकळत केलेलं आहे, त्यांनी जाणून बुजून केलेलं नाही आहे, पण वृत्तीचा जोर वाढला की अशा गोष्टी घडतात. मोहाचा जोर वाढल्यामुळं अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यापुढे अजून काय म्हणतोय बघा, यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः. यदि जरी माम मला अप्रतिकारम अशस्त्रम, मी जो अशस्त्र आहे, हातात शस्त्र न घेतलेला, अप्रतिकारम आहे, जो मी प्रतिकारही करणार नाही कोणाला, अशा मला शस्त्रपाणयः, पाणी म्हणजे हात, हातामध्ये शस्त्र धारण केलेल्या धार्तराष्ट्रांनी, कौरवांनी रणे ह्या रणामध्ये हन्युस्तन्मे मारलं तरी सुद्धा क्षेमतरम भवेत, माझ्यासाठी ते कल्याणकारकच असेल. म्हणजे मी तर ह्यांना मारणारच नाहीये, पण मी अप्रतिकार अवस्थेमध्ये असलेला, अशस्त्र असलेल्या मला ह्या रणामध्ये आत्ता ह्या सगळ्या कौरवांनी शस्त्र हातात घेऊन मला इथे मारलं तरी माझ्यासाठी ते कल्याणकारकच होईल. म्हणजे इथं सरळ आपल्याला काय कळतंय की पूर्णपणे कर्तव्यापासून तो त्या साईडलाईनच करून टाकला त्याने कर्तव्याला. जसं आपण म्हणलं, क्षत्रिय म्हणजे काय, रक्षती इति क्षत्रिय. तर समाजाचं, लोकांचं रक्षण करणं तर बाजूलाच, त्याचं तर आता स्वतःचंही रक्षण करण्याची त्याची इच्छा उरली नाहीये. म्हणजे तुझं क्षत्रियाचा जो धर्म आहे तो साईडलाईन करून टाकला आणि तू संपूर्णपणे तुझं कर्तव्य बाजूला करून तू त्या मोहाच्या पुढे सरेंडर झालाय. त्या मोहाच्या पुढे तू शरणागती पत्करली आहेस आणि मी मेलो तरी चालेल, पण मी कर्तव्य पार पाडणार नाही रक्षण करण्याचं, असं थोडक्यात त्यांनी सरळ कर्तव्यापासून फारकत घेतलेली आहे. आणि शेवटचा श्लोक आहे अध्यायातला. संजय उवाच. संजय म्हणाला, आता हे सगळं अर्जुनाचे तोंडचे वाक्य आहेत आणि पुढे आता संजय रिपोर्टिंग करतायत ना धृतराष्ट्राला.
तर संजय आता धृतराष्ट्रांना सांगतायत की एवं उक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत। एवं उक्त्वा म्हणजे असं म्हणून, कोणी अर्जुनाने असं म्हणून काय केलं, संख्ये म्हणजे युद्धभूमीमध्ये, रथोपस्थ रथाच्या मध्यभागी, उपाविशत बसले, विसृज्य सशरई चापम, विसृज्य म्हणजे त्याग केला म्हणजे ठेवलं, थोडक्यात समोर ठेवलं, सशरई चापम, शर म्हणजे बाण आणि सशर म्हणजे बाणासहित, चाप म्हणजे धनुष्य, बाणासहित धनुष्य विसृज्य खाली ठेवलं, शोक संविघ्न मानसः, आणि शोकाकुल अवस्थेमध्ये अर्जुन त्या रणभूमीमध्ये रथाच्या मध्यभागी सशर चापम म्हणजे धनुष्य बाणाचा त्याग करून शोकाकुल अवस्थेमध्ये बसून राहिला. आणि इथे पहिला अध्याय संपतो. इतके सगळे आता एवढे प्रश्न विचारलेले आहेत आपण बघतोय. म्हणजे 20व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणाला होता, अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपादे धनुरुद्यम्य पांडवः. धनुष्य उचलून बघू तरी कोण आहेत माझ्याशी लढायला, असा 20व्या श्लोकात म्हटलेला अर्जुन 47व्या श्लोकापर्यंत धनुष्य बाणाचा त्याग करून मोकळा झालेला आहे. आणि त्याचा निर्णय झालाय की आता युद्ध करायचं नाही. पण त्याला हे जे वैराग्य आले ना, हे मोहामुळे आले, हे ज्ञानामुळे वैराग्य आलेलं नाहीये. आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे बघा, कोणी देहावसन झालं कोणाचं की स्मशानभूमीमध्ये जाऊन येतात, स्मशानभूमीमध्ये ती धगधगती चिता बघतात आणि माणूस विषण्ण होतं, मन अगदी उदास होतं आणि आल्यानंतर 1-2 दिवस कशातच मन लागत नाही आणि असं वाटतं काय आपण काय करतोय, कधी आपण मरू शकतो काय, आणि वैराग्य येतं. पण 1 ते 2 दिवस खूप झाले, 3ऱ्या दिवशी तुम्ही परत नॉर्मल गोष्टी करू लागतात. त्या कालावधीला म्हणतात स्मशान वैराग्य. तुम्हाला काय आलंय, स्मशान वैराग्य. स्मशानामध्ये जाऊन आलाय तुम्ही, आयुष्याची सत्यता समोर बघितलेली आहे, तात्पुरतं तुम्हाला वैराग्य आलेलं आहे, नंतर पुन्हा तुम्ही रुटीनमध्ये येता. तसं हे जे वैराग्य आलंय ना अर्जुनाला, हे तात्पुरतं आले आणि हे मोहामुळे आलेले, त्याच्यामुळे हे टिकणार नाहीये. ज्ञानातून आलेलं वैराग्य टिकतं, समजून उमजून केलेलं वैराग्य टिकतं, पण हे मोहामुळे त्याला लढायचं नाही. मोहातून आलेलं वैराग्य टिकत नाहीये. आणि म्हणून हा जो पहिला अध्याय आहे, हा पहिला अध्याय जे लोक संसारामध्ये खूप जास्त आसक्त आहेत ना, त्या लोकांना हा अध्याय अतिशय रिलेट करता येतो की खरंच आहे अर्जुनाची किती अवस्था बिकट आहे आणि त्याला सगळ्या स्वजनांना मारावं लागणार आहे अशी परिस्थिती समोर आहे, तर किती त्याची अवस्था बिकट आहे. पहिला अध्याय सगळ्या संसारामध्ये आसक्त असलेल्या लोकांना योग्य वाटतो, पण अर्जुनाचं श्रेष्ठत्व कशात असेल की इतकं, आता आपण बघणार आहे पुढच्या अध्यायाची सुरुवातीलाच आपण बघणार आहे की त्याचे डोळे अश्रूंनी डबडबलेत, त्याला समोरचं दिसत नाहीये, इतका तो शोकग्रस्त झालेला आहे, मोहग्रस्त झालेला आहे. पण इतकी त्याची वाईट अवस्था असून सुद्धा तो कृष्णापासून लांब गेलेला नाहीये. आणि कृष्णाला सगळं सांगून आता कृष्ण त्याच्या ह्या मोह वृत्तीवर काम करणार, त्याला या मोहातनं बाहेर काढण्यासाठी आत्मज्ञानाचा उपदेश करणार. आणि हा उपदेश करत असताना त्याला त्याच्या चुका, त्याचे दोष, त्याच्या वृत्ती ठळकपणे दिसणार आहेत आणि त्या फक्त दाखवणार आहेत भगवंत त्याला, आणि त्याला स्वतःहून काम करून दूर करायचे आहेत. जे दोष दिसतील ना ते स्वतःहून दूर करायचे आहेत. अर्जुनाचं श्रेष्ठत्व हेच आहे की तो इतका दुःखामध्ये असताना सुद्धा, इतकं त्याचा निर्णय ठरलेला असताना सुद्धा तो कृष्णांसमोर उपलब्ध आहे. तो तिथून निघूनच नाही गेलाय युद्धातून, तो तिथेच बसलाय, कृष्णांच्या जवळच आहे, अजूनही तिथेच आहे. आणि
म्हणून कृष्ण त्याच्यावर काम करू शकणार आहेत. आपण जेव्हा एखाद्या वृत्तीने ग्रसित होतो आणि त्या वृत्तीमधून बाहेर काढण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी योग्य विचार जर आपल्याला दुसरा कोणी देऊ लागला ना, तर आपली हिंमत होत नाही ते ऐकायची, किंवा आपण ऐकतच नाही. आपण समोरच्यालाच दोषी ठरवून, तुला काय कळते, मला माहितीये मला काय त्रास होते, तू नको मला शहाणपणा सांगू, असं सरळ आपण बोलून मोकळे होतो. पण आपण आपल्या चुका दाखवणाऱ्या माणसाचं शांतपणे ऐकून घेता येत नाही. वृत्तींचा जेव्हा जोर वाढतो तेव्हा अर्जुनाचं श्रेष्ठत्व हे आहे की त्याच्या वृत्तीचा जोर वाढला तरी सुद्धा त्यांनी कृष्णाचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याप्रमाणे स्वतःवर काम केलं. म्हणून इथून पुढचे जे 17 अध्याय आहेत ना, पहिला अध्याय आपल्या सगळ्यांनाच रिलेटेबल आहे. प्रत्येक जण रिलेट करू शकतो ह्याला. प्रत्येकाला अर्जुनाचं सगळं वागणं बोलणं 100% पटतंय. पण जसा जसा तत्वज्ञानाचा विषय पुढे जाईल, भगवंतांचं बोलणं सुरू होईल, तसं तसं ह्या सगळ्या गोष्टींना छेद जाणार आहेत. आणि जर अर्जुन जसा मोहग्रस्तापासून मोहमुक्तापर्यंत गेला, ह्या तत्वज्ञानाच्या आधारे स्वतःचे दोष बघून बाजूला काढण्यासाठी त्याने प्रयत्न केले, तसा जर प्रयत्न करण्याची आपली तयारी असेल तर पुढचे 17 अध्याय आपल्यासाठी आहेत. अन्यथा पुढच्या 17 अध्यायाचा आपल्याला काही उपयोग नाही. नुसतं वाचन आहे, नुसतं पाठांतर आहे आणि नुसतं एक गीता वाचली एवढं समाधान आहे. पण जर आतपर्यंत त्याच्यात बदल व्हायला हवा असेल ना, म्हणून आपण पहिल्या प्रस्तावनेच्या भागामध्ये ज्ञानोबांची ओळी बघितली होती. अहो अर्जुनाची ये पाती जे परिसणया योग्य होती. म्हणजे तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्य असाल तर गीता तुमच्यासाठी आहे. तसं आता जसा कृष्णापुढे अर्जुन उपलब्ध आहे तसं आपण ह्या 17 अध्यायामध्ये उपलब्ध राहून प्रत्येक गोष्ट पुन्हा पहिल्यासारखं आधी म्हटलं तसं स्वतःवर लावून एकेका दोषाचं निर्मूलन करण्याची तयारी ठेवली तर हा गीता ग्रंथ आपल्यावर काम करणार आहे. आणि म्हणून विषाद नाव काय बघा अध्यायाचं, अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे काय, थोडक्यात नैराश्य, दुःख. आणि नैराश्य दुःख हे सगळे रोग आहेत, योग नाही आहेत. जेव्हा हे आपल्या बाबतीत घडतात ना तेव्हा रोग होतात. पण अर्जुनाचा विषाद हा रोग न राहता योग झाला, कारण त्या विषादानंतर सुद्धा त्यांनी कृष्णांना सोडलं नाही. आणि म्हणून आपला सुद्धा विषाद, आपला सुद्धा नैराश्य, आपली भीती, आपल्या वृत्ती, ह्या सगळ्यांच्या रोगाचं योगामध्ये जर परिवर्तन करायचं असेल ना आपल्याला, तर आपल्याला गीता इथून पुढे आता महत्त्वाचे अध्याय आता सुरू होणार आहेत. अजून पहिले 10 श्लोक हीच री ओढणार आहे अर्जुन आणि 11व्या श्लोकापासून ॲक्च्युअल तत्वज्ञानाला सुरुवात होणार आहे. ह्या 10 श्लोकामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत एक म्हणजे डॉक्टरकडे आपण गेलो की सांगतो ना की हे होते ते होते ते होते ते होते असं सगळं सांगतो. तसा पहिला अध्याय झालाय सगळा, डॉक्टरला सांगून झाले हे होते ते होते ते होते, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर एक माइल्ड डोस देऊन बघतात डॉक्टर आणि डॉक्टर म्हणतात नाही हा माइल्ड डोसचा काही उपयोग होत नाही आहे, आपल्याला सर्जरी करावी लागेल. तसं दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एक माइल्ड डोस देऊन बघणार आहेत भगवंत की काही उपयोग होतोय का, ह्या वृत्तीच्या तळ्याखातने अर्जुन बाहेर पडतोय का. एक माइल्ड डोस देऊन बघणार आहेत, थोडंसं डिवचून बघणार आहेत. पण नंतर लक्षात येते भगवंताच्या की काही उपयोग होणार नाही आहे आणि मग 11व्या श्लोकापासून मात्र सर्जरी सुरू होते. चित्तवृत्तींची स्वच्छता करण्याची सर्जरी सुरू होते. तेव्हा आपणही उपलब्ध राहूयात अर्जुनासारखेच कृष्णाच्या समोर की आमच्याही चित्तवृत्तीची सर्जरी कर आणि आमच्याही मनातून ह्या सगळ्या षड्विकारांचा जो प्रभाव आमच्यावर पडतो त्याच्यातून आम्हालाही बाहेर काढ, जसं अर्जुनाला बाहेर काढलंस. आणि मुख्य ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, हे एवढे जे प्रश्न विचारलेत ना अर्जुनाने, पुढच्या 17 अध्यायामध्ये ह्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर भगवंत देत नाहीत. एकाही प्रश्नाचं उत्तर भगवंत देत नाहीत. का? कारण हे प्रश्न मुळात आलेत कुठून, त्या
त्या वृत्तीवरच ते डायरेक्ट काम करतात. मोहामधून आलेत ना, मग मोह नष्ट केला की हे प्रश्न नष्ट होणार आहेत. जसं डॉक्टरकडे गेलो आणि सांगितलं डोकं दुखतंय, तर डॉक्टर लगेच डोकंदुखीची गोळी देत नाहीत. डॉक्टर बघतात, तुम्हाला तपासतात आणि लक्षात येतं की अपचन झाले म्हणून डोकं दुखतंय. तेव्हा डोकेदुखीची गोळी द्यायची गरज नाहीये, अपचनावर औषध द्या, ते नीट झालं की डोकं दुखायचं आपोआप थांबेल. तसं ह्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर भगवंत पुढच्या 17 अध्यायामध्ये देत नाहीत. आणि तरी सुद्धा त्याचं समाधान झालेलं आहे अर्जुनाचं. ह्या प्रश्नाचं उत्तर देच असा हट्ट कुठे नाही, कारण हे प्रश्न बेसलेस आहेत. ह्या प्रश्नाला काही आधार नाहीये. ह्या प्रश्नाचा जो आधार आहे मोहवृत्ती, त्याच्यावरच डायरेक्ट भगवंत काम करणार आहेत. त्याच्यामुळे जे काम मोहवृत्तीवर केले भगवंतांनी, ते आपल्यापैकी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वृत्ती असतात, प्रॉमिनंट वेगवेगळ्या वृत्ती असतात. कोणाची क्रोधाची असते, कोणाची द्वेषाची असते, कोणाची मत्सराची असते, कोणाची आणि कशाची असते, कोणाची आळसाची असते. तर हेच सोल्युशन प्रत्येकाला लागणार आहे. तुमची वृत्ती कुठलीही ट्रिगर होत असू दे, तेव्हा आपली वृत्ती काय आहे, पुढचा अध्याय जेव्हा आपण सुरू करणार आहे तोपर्यंत चिंतन काय करायचं आहे, ह्या पुढचा एक 7-8 दिवसांनी पुढचा अध्याय आपला भाग येतो. तोपर्यंत या आठवड्यामध्ये चिंतन काय करायचं की ऑब्झर्व करायचंय आपली कुठली वृत्ती जास्त उफाळून येते. ओके, ही वृत्ती येते का, बरं आता बघूयात आपल्याला ह्याच्यावर सोल्युशन काय मिळणार आहे. असं स्वतःवर चिंतन करत, स्वतःवर काम करत, स्वतःचा अभ्यास करत, म्हणून स्वाध्याय म्हणतात, स्वचा अध्याय, स्वतःचा अभ्यास करायचा आहे, स्वतःच्या विचारांचा, स्वतःच्या वृत्तीचा अभ्यास करायचा आहे. तसा आपण अभ्यास करून ठेवूयात की आमची कुठली वृत्ती आम्हाला त्रासदायक ठरते, आणि मग त्या वृत्तीचं निराकरण पुढच्या अध्यायापासून भगवंत करायला सुरुवात करणार आहेत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण पुष्पिका म्हणतो किंवा संकल्प वाक्य म्हणतात. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः. म्हणजे ब्रह्मविद्या, सगळ्या जीवांच्या कल्याणाची जी विद्या, त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ती ब्रह्मविद्या आहे हे भगवद्गीता. म्हणजे योगशास्त्रांचं, अनेक योगांचा याच्यामध्ये उच्चार केलेला आहे. या अशा भगवद्गीते, जी उपनिषदांच्या पातळीची आहे भगवद्गीता, अशा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णार्जुनांचा संवाद, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाच्या अंतर्गत येणारी ही गीता. कारण सगळीकडे आपण कृष्ण आणि अर्जुनाचा संवादच बघतोय. त्या गीतेमधला अर्जुन विषाद योग ह्या नावाचा पहिला अध्याय इथे समाप्त झाला. अशी ही पुष्पिका आहे किंवा संकल्प वाक्य आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हे संकल्प वाक्य येतं. त्या संकल्प वाक्यामध्ये त्या त्या अध्यायाचं नामोल्लेख केला जातो. तर अशा पद्धतीने एक सुपरफिशियल लेवलला म्हणूयात किंवा एक वरकरणी आपण एक विहंगम दृश्य म्हणतो ना, लांबून एक अवलोकन केलेलं आहे. अजून ह्याच्यामध्ये खोलात गेलं तर खूप आहे मिळण्यासारखं. पुन्हा जेव्हा 18 अध्यायाचं आपलं एकदा विहंगम दृश्य करून होईल, तेव्हा पुन्हा कदाचित विनोबा म्हणतात तसं, विनोबांचं वाक्य आहे. विनोबा म्हणाले की मी जेव्हा इतरांशी बोलतो तेव्हा भगवद्गीतेच्या श्लोकाबद्दल बोलतो, आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा भगवद्गीतेच्या सागराच्या तळाशी जाऊन बसतो. इतकं त्यांचं भगवद्गीतेवर प्रेम. तसं आत्ता आपण एक विहंगम दृश्य बघतोय. भगवद्गीतेच्या सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून येणाऱ्या लाटांमध्ये फक्त तळपाय आपले बुडवलेले आहेत. आपण आता सध्या ओले झालेले आहेत तळपाय. पुन्हा कधीतरी या समुद्रामध्ये नाचण्याचाही आनंद पुढे केव्हा तरी घेऊयात. आत्ता एक 18 अध्यायांचं एक अवलोकन, वरकरणी एक अवलोकन आपण ह्या उपक्रमांतर्गत पूर्ण करूयात. त्यापैकी पहिला अध्याय आपला पूर्ण झालेला आहे. पुढच्या भागापासून दुसऱ्या अध्यायाचं चिंतन सुरू करूयात. आता इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.